Hello dear students, our next topic is terminologies associated with earthquake. या earthquakeमध्ये कोणत्या कोणत्या टर्मिनॉलॉजीज यूज होतात ते बघायचं आहे. ओके, पहिला आहे सिस्मॉलॉजी. आता सिस्मॉलॉजी म्हणजे काय? इट इज द ब्रांच ऑफ सायन्स इन विच देअर इज अ स्टडी ऑफ द अर्थक्वेक. ज्यांना अर्थक्वेकचा स्टडी करायचा असतो त्यांना सिस्मॉलॉजीचा कोर्स करावा लागतो. ओके, सो इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच देअर इज अ स्टडी ऑफ अर्थक्वेक. तिथे अर्थक्वेकचा स्टडी केला जातो. इट इन्क्लूड्स पार्ट्स ऑफ जिओलॉजी अँड पार्ट्स ऑफ फिजिक्स. आता याच्यामध्ये फिजिक्स आलंच बघा, जिओलॉजी आणि फिजिक्स, म्हणून हा पार्ट आपल्याला फिजिक्समध्ये दिलेला आहे, ॲटमॉस्फिअरचा पार्ट. ओके, द वर्ड सिस्मिक इज यूज टू इंडिकेट एनिथिंग रिलीज टू अन अर्थक्वेक. सिस्मिक म्हणजे काय? काहीतरी बाहेर निघणे. ओके, अर्थक्वेकच्या वेळी जर काही बाहेर निघत असेल तर त्याला सिस्मिक म्हणतो. सिस्मिक वेव्ज ऑर सिस्मिक इंटेन्सिटी एक्सेट्रा. त्या वेव्ज ज्या असतात त्यांना सिस्मिक वेव्ज म्हणतात. त्यांची इंटेन्सिटी जी असेल ती सिस्मिक इंटेन्सिटी असते. नाव सेकंड, फोकस. एफ. अन अर्थक्वेक ओरिजिनेट्स ॲट द सेम डेप्थ बिलो द सरफेस ऑफ द अर्थ. अन अर्थक्वेक ओरिजिनेट ॲट सम डेप्थ बिलो द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे थोडंसं खाली, अर्थ सरफेसवर नाही होत, अर्थच्या खाली होतं. द एक्झॅक्ट पॉईंट ऑफ ओरिजिन ऑफ अन अर्थक्वेक बिलो द सरफेस ऑफ द अर्थ इज नोन ॲज द फोकस. ॲक्च्युली जिथे अर्थक्वेक तयार होऊन राहिलेला आहे त्या पॉईंटला काय म्हणतात? फोकस म्हणतात. त्यानंतर इपी सेंटर. इट इज द पॉईंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ व्हर्टिकली अबाव द फोकस ऑफ द अर्थक्वेक. ओके, म्हणजे अर्थच्या आतमध्ये जिथे काही आपला अर्थक्वेक तयार होऊन राहिला आहे तिथपासून जर आपण व्हर्टिकल एक लाईन वरती काढली आणि ती जर सेंटरवर येईल ना, सरफेसवर येईल ना, तर तो जो सरफेसवरचा पार्ट असेल दॅट इज द इपी सेंटर. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल ई. त्यानंतर सिस्मिक वेव्स. द इलॅस्टिक वेव्स विच आर जनरेटेड फ्रॉम द फोकस ऑफ द अर्थक्वेक आर नोन ॲज द सिस्मिक वेव्स. ज्या वेव्ज अर्थक्वेकमध्ये तयार होतात त्यांना काय म्हणतो आपण? सिस्मिक वेव्ज म्हणतो. ओके, सिस्मिक वेव्ज आर ऑफ 3 टाईप्स. आता या सिस्मिक वेव्सचे पण 3 टाईप्स असतात. ते कोणते असतात? पहिला टाईप आहे त्याच्यातला पी वेव्स. दीज आर कॉल्ड द प्रायमरी वेव्स. दीज आर लॉन्जिट्युडिनल इन नेचर. पी स्टँड्स फॉर प्रायमरी. These are called primary waves. These are longitudinal in nature. These waves travel faster in rigid rocks. या ज्या waves आहे ना त्या rigid rock मधून very fastly move होतात. These waves can travel through the solid and liquid material inside the earth. या ज्या waves आहे या solid आणि liquid मधून पास होऊ शकतात. That is the P wave. त्याच्यानंतर S wave. These are called the secondary waves. Secondary waves are, these waves are ट्रान्सवर्स इन नेचर. पहिल्या लॉन्जिट्युडिनल होत्या, आता या ट्रान्सवर्स आहे. दीज वेव्स आर ट्रान्सवर्स इन नेचर. दीज वेव्स कॅनॉट ट्रॅव्हल थ्रू द लिक्विड. या वेव्स ज्या आहेत त्या लिक्विडमधून ट्रॅव्हल करत नाही. सो इट हेल्प्स इन नोईंग द नेचर ऑफ द इंटेरियर ऑफ द अर्थ. ओके, कारण की त्या ज्याच्यातनं पास झाल्या तो सॉलिडच असेल, लिक्विडमधनं तर काही पास होत नाही. मग अर्थच्या सरफेसच्या आतमध्ये सॉलिड आहे की लिक्विड आहे हे जर स्टडी करायचं असेल तर आपल्याला सेकंडरी वेव्सचा स्टडी करावा लागेल. एल वेव्स. These are called the log waves or surface waves. यांना log waves किंवा surface waves म्हणतात. These waves are complex in nature, partly longitudinal आणि partly transverse. नाधड longitudinal असतात, नाधड ट्रान्सवर्स असतात. ओके, सो these are the L waves. त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन आहे आपल्याजवळ, आयसोसिस्मिक लाईन्स ऑर आयसोसिट्स. इट इज अन इमॅजिनरी लाईन जॉईनिंग ऑल द पॉईंट्स व्हेअर द इंटेन्सिटी ऑफ द अर्थक्वेक इज सेम. ओके, जिथे जिथे अर्थमध्ये अर्थक्वेक्स होऊन राहिलेले आहे त्यांना जोडणारी जी लाईन असेल त्याला आपण काय म्हणू शकतो? आयसोसिस्मिक लाईन्स. ओके, त्यानंतर होमोसिस्मिक्स ऑर होमोसिट्स. आता हे काय आहे? इट इज अन इमॅजिनरी लाईन जॉईनिंग द प्लेस वेअर द शॉक्स अराउंड ॲट द सेम टाइम. म्हणजे काय? ज्या ठिकाणी तयार होऊन राहिलं त्यांना जोडणारी जी आहे ते आयसोसिस्मल. आणि ॲक्च्युली जिथे भूकंप आपला अर्थक्वेक जो आहे तो एक्सपिरियन्स होऊन राहिला त्यांना जोडणारी जी लाईन आहे दॅट इज द हेमोसिस्मियल. ओके, त्याच्यानंतर पुढची जी आहे आपली आहे डेफिनेशन ती आहे सुनामी. सुनामी. इट इज द जापनीज वर्ड. द मिनिंग इज कोस्टल वेव्स. कोस्टल म्हणजे काय? समुद्रकिनारा. ओके, सो सुनामीचं मिनिंग काय होते? कोस्टल वेव्स. इट इज रिलीज्ड टू अन अर्थक्वेक दॅट ऑकर्स इन द ओशन. ओशन म्हणजे काय? त्या समुद्राच्या आतमध्ये अर्थक्वेक जर झाला
तर त्याच्या बाहेर निघणाऱ्या ज्या लाटा आहे त्याच्यामुळे सुनामी तयार होतं. कॉजेक्स द व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ ओशनिक क्रस्ट. पाणी जे आहे ते वरती फेकलं जातं, उंच फेकलं जातं. ॲट दिस टाइम व्हेरी लार्ज वॉटर वेव्स ऑन द सरफेस ऑफ द ओशन आर प्रोड्यूस. आणि त्याच्यामुळे खूप मोठी लाट तयार होते. दीज वेव्स आर ट्रान्सवर्स दीज वर्ड्स आर टर्म ॲज अ सुनामी. आणि त्या वेव्सला काय म्हणतात? सुनामी असं म्हणतात. ओके, कोणते कोणते आहेत? सिस्मॉलॉजी, ज्या टर्मिनॉलॉजीज जे वर्ड्स आपल्याला यूज करायचे अर्थक्वेकशी, तर ते आहे सिस्मॉलॉजी जी ब्रांच आहे ज्याच्यात आपण स्टडी करतो. ओके, त्याच्यानंतर फोकस म्हणजे जिथे ॲक्च्युअल अर्थक्वेक तयार होतो. एपिसेंटर ॲक्च्युअली जिथे अर्थक्वेक एक्सपिरियन्स होतो. सिस्मिक वेव्स ज्या अर्थक्वेकमध्ये तयार होणाऱ्या वेव्स आहेत त्या. पी वेव्स, पी स्टॅट्स फॉर प्रायमरी, या सॉलिडमधनं पास होतात, लिक्विडमधनं पण पास होतात. त्याच्यानंतर एस वेव्स या सेकंडरी वेव्स आहे, या फक्त सॉलिडमधनं पास होतात, लिक्विडमधनं काही पास होत नाही. त्याच्यानंतर एल वेव्स जे आहे त्याच्यामध्ये लॉन्जिट्युडिनल पण असतात त्या आणि पार्शली ट्रान्सवर्स पण असतात. त्याच्यानंतर आयसोसिस्मल लाईन ॲक्च्युअल जिथे अर्थक्वेक तयार होऊन राहिला त्यांना जोडणारी लाईन. त्यानंतर होमोसिस्मल जे आहे ते जिथे ॲक्च्युअल एक्सपिरियन्स जिथे होऊन राहिला त्यांना जोडणारी लाईन आहे. आणि सुनामी म्हणजे काय? तर सुनामी म्हणजे जिथे समुद्राच्या आतमध्ये भूकंप होतो आणि त्याचं पाणी वरती ढकललं जातं, खूप मोठी लाट तयार होते, त्याला म्हणू शकतो आपण सुनामी. सुनामी इज अ जॅपनीज वर्ड अँड त्या वर्डचं मिनिंग काय आहे? ॲक्च्युली इट्स अ कोस्टल वेव्स. कोस्टल वेव्स म्हणजे समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या ज्या लाटा असतील त्याला काय म्हणू शकतो आपण? सुनामी. ओके, सो ह्या काही टर्म्स तुमच्या लक्षात आला आहे? ओके.